आज पुन्हा एकदा आम्ही इंदापूरला चाललोय. तुम्ही म्हणसाल रोज उठलं की ही जाते कुठं? सांगते. आज काय फिरायला वगैरे जाणार नव्हतो. आज कामानिमित्त जाणार होतो. कारण आम्ही जिथे अगोदर राहत होतो तिथून आता आम्हाला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ना ही आत्ताच त्याचं काम झालेलं आहे. आणि आम्ही जिथे राहायला येणार आहोत ते ओनर आहेत ना, बाहेर राहतात. ते आजच्याच दिवस इथं होते. दुपारनंतर ते पुण्याला जाणार होते. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बोलायचं होतं. आणि ते म्हटले तू पण चल, फ्लॅट वगैरे बघशील कसं आहे, सगळं व्यवस्थित आहे का नाही वास्तुशास्त्रानुसार. त्यामुळे मी पण आलते. एकदम छान फ्लॅट होता. आम्हाला सगळं आवडलं. बोलणं वगैरे झालं, डन झालं. आणि आम्ही आता 28 तारखेला इथं राहायला येणार आहोत. वातावरण एकदम छान आहे, सगळं शांत आहे. आम्ही अगोदर राहत होतो ते आतमध्ये होतं, म्हणजे इंदापूरमध्ये प्रॉपर राहत होतो आतमध्ये. आता हे थोडंसं बाहेर आहे, पण इथून ना मुलांची शाळा एकदम जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडे शिफ्ट होणार आहोत. थोडंसं माझं काम होतं तेही केलं. काय काम होतं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगेनच. आणि निघालो घरी. आणि येताना ना आम्हाला रस्त्यात ना हरिण दिसलं. इतकं छान होतं. मुलांना ना कधीतरीच असे रिअल प्राणी पाहायला भेटतात, जे आता काळाच्या ओघात खूप कमी होत चालेत. आणि लोक पण त्यांना राहण्यासारखं काही ठेवत नाही. तुम्ही बघू शकता हे जंगल आहे, पण इथं जास्त कागदच दिसतात. रस्त्याने जाताना त्यांना लोक ना कागद असे फेकून देतात. आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत होते, त्यांनी मला पाहिलं आणि हे सुद्धा पळून गेले. काल मोर आणि आज हरिण. रोज मला ना वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. हे बघून खूप छान वाटलं आणि मी मुलांनाही दाखवलं हे हरिण आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. आणि घरी आले, मी पार्थ कॉस्मेटिकमध्ये गेले होते. माझं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, फेस वॉश हे संपलं होतं. आणि हे जे आहे ना ते ओशियाचं आहे. मी एकाच ह्याचं फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन घेतलेलं आहे. आणि मी हे पिशवीतून खाली टाकलं की हा समर्थना लगेच घ्यायला आला. मुलांचं कसं असतं ना, कुठलीही वस्तू असू द्या त्याला खेळत बसतात. आणि आज आहे ना समर्थनी त्याच्या मोठ्या दादाचा विरांशूचा बूट घातला होता. त्याला असं वाटत होतं काय घातले काय नाही. सेम ते चंद्रावर माणसं चालतात का नाही, सेम तसाच तो सुद्धा चालत होता. आणि संध्याकाळी ना आमच्या ह्यांनी मला चहा ठेवायला लावला. आणि सोबत आहे ना खालच्या आमच्या कंपनीतले लेबरसुद्धा घेऊन आले. आता एकट्याला म्हणलं असतं तर मी नाही म्हणले असते ना, त्याच्यामुळे हे लेबरसुद्धा घेऊन आले. आणि आमच्या ह्यांनाच नाही, मला सुद्धा चहा खूप आवडतो. मग मी सुद्धा चहा घेतला. चला भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.